हॅलो गाईस, नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आजची ब्लॉगची सुरुवात करते चुलीच्या जेवणापासून. तर सकाळचा आमचा नाश्ता झालेला आहे कांदे पोह्याचं. तर आता या मी दुपारच्या जेवणाची तयारी करत आहे. तर इकडे आपली डाळ झालेली आहे, इथे कोबीची भाजी आणि इथे पालेभाजी, हिरव्या पालेभाजीची तयारी केलेली आहे. सगळं स्वयंपाक मीच बनवलं आहे चुलीवरती, पाहू शकता. आणि असं छान आपलं चुलीवरचं जेवण झालेलं आहे. असं स्वयंपाक बनवत आहे चुलीवरती आणि खूप गरमसुद्धा होत आहे. पण आता गावी आले म्हटल्यावर तर चुलीवरचं जेवण तर छानच आणि टेस्टी लागतं. तर आता सर्व स्वयंपाक आपलं चुलीवर बनवत आहे. तर असं छान मस्त पालेभाजी आपली झालेली आहे. चला पुढे मला दाखवते की पुढे आमचं काय काय चाललेलं आहे. आज दिवसभराची सर्वांची तयारी. तर अशी छानपैकी आपली चुलीवरचं जेवण झालेलं आहे. इथे पालेभाजी बनवलेली आहे. तर आता आपली अशी भाजी तयार करायला ठेवलेली आहे. बाकी काय कुठे काय चाललंय चला बघूया. आता इथे एक दुसरी तयारी झाली आहे चिकन फ्रायची. इकडे काजू बिया आहेत आणि बाबाने इथे केळीची तयारी केलेली आहे. हे सगळे आपल्या घरची वस्तू आहे. केळी, काजू, तिकडे आहेत नारळ आणि इथे आहे अननस. असं छानपैकी असे अननस पण सुद्धा भेटलेले आहेत बागेमध्ये. आणि या बाजूला आहेत फणस, पाहू शकता. हे काफा आहे आणि इकडे बरका आहे. हे बरका आहे, इथे काफा आहे. तर इथे असे सर्व वस्तू आहेत. आणि आता इथे चिकन भाजण्यासाठी चुलीची तयारी केलेली आहे. आज गुरुवार असल्यामुळे काही जणांचा उपवास आहे आणि काही जणांचा उपवास नाही आहे. तर त्यांनी आज चिकनचं तयारी केलेली आहे. आणि इथे असे आमचे आंब्यांची झाडं आहेत, पाहू शकता. हे आपलं याचं आहे ना, हापूस आंबा आहे ना. हे हापूस आंबा आहे गाईस. झाडाला दोन. आणि इकडे हा पायरी आंबा आहे, या बाजूला पायरी आंबा आहे. जे इथे आहे हा पायरी आंबा आहे. तशी छान सुंदर अशी बाग आहे बाबांची, जे माझ्या बाबांनी बनवलेली. इकडे अशी सुपारीची बाग आहे आणि त्याचबरोबर त्या बाजूला तिकडे नारळची आंबा आणि त्या खालच्या बाजूला आहे ती आहे काजूची. तर खूप मोठी जागा आहे. तर पूर्ण व्हिडिओ बनवायला मला टाईम भेटत नाही आहे आणि मला आता थोड्या वेळाने माझ्या घरी जायला निघायचं आहे, कारण मी आता आहे माझ्या माहेरी. तर आता मला माझ्या घरी जायचं आहे. तर सर्व कामं पटापट आमची चाललेत. तर आता इथे आपली चुलीची तयारी झालेली आहे. असं गावी येऊन कामं करायला लागतात. आम्ही पासे येऊन कामं करतो. इकडे आहे चिकूचं झाड, तिथे समोरचं चिकू आहेत आणि असे मोठे मोठे छान असे चिकू लागलेले आहेत, पाहू शकता. तुम्हाला पुढे दाखवते की चिकू किती छान लागलेले आहेत. तरी पण चिकू काढून ठेवलेत बाबांनी. हे आता असे परत चिकू लागलेले आहेत छोटे छोटे. आणि तसंच तिथे पुढे जामाचं झाड आहे, जे मी काल व्हिडिओ बनवली होती. आणि असं छान. आणि आता तिकडे माझा भाऊ चिकन बनवायची तयारी करतो आहे. तर असं छान मस्त तयारी चाललेली आहे. असं छान माझं घर आहे, परिसर आहे आणि असं छान मस्तपणे झाडं वगैरे आहेत, बाग आहे, काजू, आंबा, सुपारी आणि चिकू, पेरू आणि रामफळ, सीताफळ हे सर्व झाडं असे इकडे आहेत. त्याचबरोबर इकडे खूप मोठा परिसर आहे. ही अशी सदाफुलीची फुलंसुद्धा आहेत या बाजूला. असं छान मस्त झाड आहे. आणि इथे हे जामाचं झाड आहे, जे हात पोचण्यासारखी जामं भेटतात. अशी छान झाडं. ही सगळी मजा फक्त गावीच भेटते. कालची जी व्हिडिओ बनवली होती ती लग्न लावून आल्यानंतर बनवली होती थोडीशी. तेव्हा पण संध्याकाळ झालं होती, कधी 5-5:30 वाजले होते.
त्यावेळी ती व्हिडिओ बनवली होती. असे आंबे पाहू शकता. हे आमची सरी पोरं मंडळी. हे आहे माझं माहेरचं घर. खूप मोठी जागा आहे. व्हिडिओ बनवायला तेवढा टाईम भेटत नाही आहे, कारण आता आम्हाला दुपारचं जेवण करून मला माझ्या घरी निघायचं आहे. तर भेटते मी तुम्हाला थोड्या वेळाने. गाईस, हा आमचा आहे दीपक आणि त्याने आणले कोल्ड्रिंक. गरम होते त्यामुळे. हाय हाय. आता आम्ही चाललोय कपडे सुकत टाकायला. इकडे असे गहू सुकायला ठेवलेले, उन्हाला लावलेले आहेत. अशी आपली घरी गावची कामं असतात. आणि इकडे आता आम्ही चाललोय कपडे सुकत टाकायला. कपडे सुकत टाकायला घरी जागा कमी आहे, त्यामुळे आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी तिकडे चाललो आहे कपडे सुकत टाकायला. कारण दुपारी मला माझ्या घरी जायचं आहे, तेव्हा कपडे सगळे सुकून भेटायला पाहिजेत, सुकलेले पाहिजेत. तर म्हणून आम्ही इकडे कपडे सुकत टाकायला येतो आहे. तर असे आम्हाला कामं करावं लागतात गावी येऊन. घरी माणसं जास्त असल्यामुळे जागा कमी पडते, त्यामुळे आम्हाला असे इकडे येऊन कपडे सुकत टाकायला लागतात. तर आता 2-3 तास अगोदर कपडे सुकत टाकतो आम्ही. हे तिकडे आमचे दांडेकर काका आहेत, ते आहेत तिकडे आमचे दांडेकर काकांचं घर. आणि अशी त्यांचा पूर्ण परिसर आहे. आणि आता आम्ही इकडे पहिले अगोदर कपडे सुकत टाकलेले होते. तर असे एवढे कपडे जास्त झालेले आहेत. आता असे आम्हाला इकडे सुकत टाकायचे आहेत. तर असं घराचा व्ह्यू दिसतं इथून. हा असं मेन रोड आहे, रस्ता आहे. इथून अशी बाग आहे, नारळ रोड टचलच जागा आहे घराची. आणि अशी पूर्ण बाग आहे नारळाची. असं सुंदर व्ह्यू आहे आमच्या घराचं. कमेंट करून सांगा की आमच्या गावचं घराचं व्ह्यू कसं आहे. तर इकडे अशी जागा आहे. तिकडे ओमकार आहे, तो नारळ पाणी पिण्यासाठी नारळ फोडत आहे. बघा समोरच तो ओमकार आहे. तो पण आज सकाळी मुंबईवरून आला होता. आता 11:30 वाजले दुपारचे. आले हो, हे बघ माझ्या पायात चालूच आहे. हा आमचा दीपक मावस भाऊ माझा. आज आम्ही आगरवांगणी या ठिकाणी आलेलो आहोत माझ्या मावशीकडे. आणि सगळेजण भेटले, माझ्या मावशीच्या मुली, त्यांचे जावई, सगळे बच्चे लोक सब आहे इथं. पूर्ण घर भरलेलं आहे. एन्जॉय म्हणजे एन्जॉय, फुल एन्जॉय. काल माझी 8:30ची गाडी होती दापोलीवरून. ती गाडी मी कॅन्सल करण्यासाठी खास कॅन्सलच केली. का तर इकडे यायचं होतं म्हणून त्यासाठी मी कॅन्सल. आणि आज फुल एन्जॉय. आज मस्त धमाल. आज फुल. आज आम्ही वार नाही बघत, नाही काय नाही बघत. आज फुल एन्जॉय असतो आपला. चिकन पार्टी. तुम्हाला पुढचं आमचं काही कार्यक्रम असेल ते आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल. चला गाईस, असं आमचं सुंदर असं घर आहे. आणि एकदम असं सुंदर. आणि हा इथे चोतापुरी आंब्याचं झाड आहे. कुठंच भेटणार नाही काय. असं कुठंच नाही भेटणार, फक्त गावीच बघायला भेटतं. अशी जागा फक्त गावीच भेटू शकते. दीपू आपलं फरक मी तर कालू वालू झाले पूर्ण उन्हामध्ये फिरून फिरून.
पूर्ण चेहरा पूर्ण असं काळा काळा झालाय उन्हामध्ये फिरून फिरून. ए तुला चप्पल पाहिजे आहे? हो आहे. तर गाईस असं छानपैकी आमचं घर आहे. आता आम्ही थोड्या वेळ जेवणाला लागू. गाईस असं आमच्या इथे चिकन भाजायला घेतात बघा. असं चिकन भाजून खातात. ए भाऊजी मला चिकू द्या. बघा गाईस असं आम्हाला चिकू सुद्धा खायला भेटतं. झाडावर कुठून काढला चिकू? तिथे त्या झाडावरचं काढलं. ह्या चिकूची ती पैदाईस आहे. गोड आहे. टेस्टी झाडावाला पिकलेला चिकू मस्त गोड आहे. आणि इकडे आमचे भाऊजी आहेत बघा. हे काय मस्त चिकन भाजलंय रे. वाव. तिकडचा काढा पीस तो शेवटचा शेवटचा एवढा मस्त टेस्टी आहे ना चिकू. गोड आहे मस्त. गोड आहे. माझ्या घरी पण जावलाय मुंबईला. तो आज घेऊन येतोय. काय रे ही जा भाचका बिचका भरपूर असतात ना गाडीमध्ये ठेवायला जागाच नव्हती. दुसरे घेऊन ये. एवढंच चिकन आहे. चिकन हा बघा इकडे आहे. चिकू घेतले दोन. आज उपवास असल्यामुळे आम्ही चिकन बाहेर भाजतोय आणि तयारी करणारे हे सगळेजण आहेत. कारण आमच्या हे लेडीज लोकांचा उपवास आहे. हे चिकू आहे आणखी भाऊजी शोधा ना. बाबा तुम्ही चिकू काढून ठेवलाय तिथे ते पिकले आहेत कच्चे आहेत. मला पाठवून द्या. कुठले खाल्ले मग? कुठले? दोन आणला होते कोणते भाऊजीने मी खाल्लेले. भाऊजी तो तिथं समोर चिकू आहे बघा. तो पिकलाय काय? कच्चा आहे. आणि इथे डिंगळे चावतात ते. डुंगळे बापरे. ए वरच्या बाजूला आहेत ते चिकू भाऊजी. पण डुंगळे पण आहेत. हा भरपूर आहे डुंगळे. आता कसे छोटे छोटे आले चिकू. जाम पडले मला कोण खात पण नाही बघा. हा मी तर खाऊन कंटाळले. खूपच जाम खाल्ले मी पण. एवढे जाम वेस्ट जातात ना गळून. मुंबईला तर त्याचं किती पैसा होतं. एवढेसे असे 5-7-8 असतात. 20 रुपयाला 10 रुपयाला भेटतात. आणि आमच्या इथे हे असे जाम आहेत बघा. असे जाम आहे ना भाऊजी. आणि मस्त गोड गोड जाम आहेत खायला. असं घुडीच्या घुडे जामायचे बघा. असं मोठं झाड आहे जामाचं. पूर्ण म्हणजे पानं पण दिसत नव्हतं एवढं भरलंय. आणि असे सगळे गळून पडलेत. मुंबई ठिकाणी तर याचा एवढा पैसा होईल की 7-8 असे असतात. 20 रुपये 30 रुपये 10 रुपयाला असे भेटतात. आणि इकडे तर असे पडून गेलेले आहेत. कोणच खात नाही. आम्ही येऊन खातो असं. मी कालच्यापासून तर खूपच खाल्लं. दीपू ये लवकर. चिकन भाजला तिकडे त्याने. दुपारी मला निघायचं आहे माझ्या घरी जायला. त्यानंतर माझं इकडे येणं होणार नाही. कारण तिकडूनच मला मुंबईला निघायचं आहे. जी पण मजा आहे आता करून घ्यायचं. मी चप्पल पण नाही घातलेली आहे. बिना चप्पलीची मी फिरते असे उन्हातून. 12 वाजायला तर येतील. आणि असं आमच्याकडे चिकन फ्राय होतं. चिकन भाजलं तंदुरी. कसं झालं चिकन? टेस्ट करके देख पहिला. मुंडी आम्ही टेस्ट करायला घेतलेली आहे पहिली. केलं तिथं त्याला बस. ते बघ तिकडे बघ. इकडे आता टेस्टिंग चाललं आहे. खाऊन पहिला खाऊन बघ कसं झालं चिकन. 1 नंबर मसाला लागला. उचल ना नाही, मुंडी आहे ती तोड. नमस्कार मित्रांनो. आज आपण मस्तपैकी चिकन फ्राय केलेला आहे. त्याचा आपण आता आस्वाद घेऊ. कसं झालं ते टेस्ट केल्यानंतरच समजेल. अरे वा रे वा. खूप छान. जबरदस्त. अशी मजा फक्त गावीच करायला भेटते. आणि ही अशी मजा गावीच.
आईच पैस आईच पे जागा. मुंबई ठिकाणी असं काय चुली बिली काय मांडत बसणार ते नाही. बघा ते तिकडे हे खातात, जाम खातात. त्यांचा उपवास आहे. हा, जाम खातात. त्यांचा उपवास आहे. भाऊजी गाईज असं छानपैकी काजू पण भेटले खाण्यासाठी. तर आता आम्ही काजू कापून बारीक खाणार आहोत. एक धुवून आणि घेऊन ये असं कापून. इथे तर चिकन आपलं भाजतात आणि तिकडे आमची पार्टी चालली आहे. छान पार्टी चाललेली आहे तिकडे. आज तर फुल धमाल आहे गाईज. पाठवू नको त्या व्हिडिओ. व्हिडिओ पाठवा आणि व्हिडिओ करतोय मी. लग्न व्हायचे ना आमची. तशी सुंदर बाग आहे आमची. असं सुंदर आमची बाग आहे ही. पुढे काजूचं झाड आहे. जे मी काजू दाखवलं तर इकडे पुढच्या त्या ह्या झाडाचं होतं. अशी सुंदर जागा आहे गाईस. अशी सुंदर जागा आहे गाईस आपली. हा गेला तो पक्षी. मस्त होता, छान होता पक्षी. अशी सुंदर आमची जागा आहे बघा. किती वाजले आता? 12 झाले. कैरी काहीच कैरी आंबा कैरी आंबट आहे. नाही मस्त आहे. आज दिवसभरात ना गाईस काय काय खाल्लं असेल माहित नाही. जाम, जांभळं, कैरी. चिकन तंदुरी नाही ते उपास आहे आपला, तर आम्ही नाही खात. आणि त्याचबरोबर काय खाल्लं, चिकू अँड बस एवढंच खाल्लं. ही मजा फक्त गावीच भेटते, बाकी कुठेच नाही. छान मस्त. खूप वर्षानंतर आम्ही सगळं आज एकत्र आलो. माझी बहीण, माझी छोटी बहीण, परत माझा मावस भाऊ, माझे भाऊजी. जेव्हा पण आम्ही येतो गावी कोण ना कोण मिसिंग असतं. गेल्या वर्षी जेव्हा मी आली होती तेव्हा माझी छोटी बहीण नव्हते, मावस भाऊ पण होता. हां, ज्याचा उपवास आहे त्यांना कोबीची भाजी, पालेभाजी, डाळ भात आणि चपात्या. उपवास आहे त्यांना रे. तुम्हा लोकांना चिकन आहे. तर आज खूप वर्षांनी आम्ही सगळे एकत्र आलोय. खूप धमाल. तुझ्या मोबाईलवर लागत नाही, तुझ्याच मोबाईलवर लावतोय. मला सांगा ना. अशी पार्टी चालली नाही लोकांची. अशी बागेमध्ये सुंदर अशी बाग. पूर्ण चेहरा पूर्ण ब्लॅक ब्लॅक सारखं झालं. मग करा ना, डाउनलोड करा ती, तुम्हाला चांगली वाटत ती. चला गाईस, नंतर थोड्या वेळ भेटते. जेवायचं पण आहे, जेवण करायचं. जेवण तर आपलं तयार आहे, फक्त जेवण करायचं. त्यानंतर मला निघायचं पण सुद्धा आहे. आणि त्यानंतर 2-3 दिवसानंतर मला मुंबईला पण निघायचं. पुतण्याचं लग्न आहे, त्यासाठी आलेली आहे. तर आता मी माझ्या घरी जाणार आहे दुपारी जेवण झाल्यानंतर. त्यानंतर मुंबईला. मी इकडे माझं येणं होणार नाही माझ्या माहेरी, म्हणून आता हे सगळं धमाल चाललं आहे, फुल धमाल. गाईस तुम्हाला एक काय ते दाखवते मी. एक काजू मला पण पाहिजे खायला. इथे ह्याची पानं आहेत, खाण्याची पानं. अशी वेळ लावलेली आहे पाण्याची. असे काजू सुद्धा खायला भेटतात बघा. एकटीच खाते, मी पण घेते खायला. मस्त टेस्टी काजू. असं सुंदर असं व्ह्यू मध्ये अशी मजा, खूप छान मजा येते. तिकडे तिकडे बघत होते, म्हणजे काका जेव्हा ते है ना, जेवण कोण देईल होते जेवण. लाव ना हे 100 मीटर.
मेमध्ये सगळे येतात ना 10-12 तारखेच्या आसपास आहे मेमध्ये सगळे ना फिक्स करा म्हणजे कसं 10 तारखेपर्यंत आम्ही 7 तारखेला आला ना 7-8 तारखेला इथे सुद्धा चिक्कूचं झाड आहे. नंतर मग फ्री होतात गाईस थोड्या वेळ भेटते मी. ए तू आली आपण त्याला थांबवलो का तो आपल्याला थांबवलो काजू खातो तू कशाला येते मिलिटरी तुला नाही बोलवलेली